श्रमिकांनी श्रम करून मुंबई बनवली, 10-20% लोक चकचकीत इमारतीत राहतात, त्यांची मुंबई नाही, आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। ते मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमात बोलत होते। ठाकरेंनी बिल्डर धार्जिणे धोरण महाराष्ट्रात आणत सामान्य मराठी माणसाचे स्वप्न गुंडाळून ठेवले, अशी टीकाही यावेळी बोलताना फडणवीसांनी केली। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मराठ्यांच्या कुणबीकरणाला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे। आता स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर जरांगे ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत, त्याला आमचा सक्त विरोध आहे। मनोज जरांगेंनी ओबीसीत येऊ नये, एका जातीला 10% आरक्षण दिले, ओबीसी मध्ये 174 जातींना 17% आरक्षण आहे, असेही यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 1792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा केला जाईल। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करूया हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात, असा टोला आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारला लगावला आहे। 28% लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र 10% देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला? निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये, असेही यावेळी रोहित पवारांनी म्हटले आहे। अभिनेता वरुण तेज आणि मानुषी चिल्लरचा ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या चित्रपटातून पुलवामा मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हवाई दलाने केलेला एअर स्ट्राईक या चित्रपटातून दाखवल्या जाणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून अभिनेता सलमान खानच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे। जो होगा देखा जाएगा असे कॅप्शन देत सलमान खानने ट्रेलर शेअर केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना मी केली, पण माझा पक्ष दुसऱ्यांना दिला गेला। चंदीगडमध्ये जसे आपचे झाले होते तसे आमचे झाले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। चंदीगड प्रकरण हे सत्तेच्या गैरवापराचे उत्तम उदाहरण आहे। भाजपला विजयाची खात्री नाही। अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही, कारण भाजपच्या श्वेतपत्रिकेत त्यांचे नाव आहे, असेही शरद पवार म्हणाले। क्रिकेटर विराट कोहली व अनुष्का शर्मा पुन्हा आई बाबा बनले आहे। त्यांना एक मुलगा झाला असून त्याचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे। पण अकाय नावाचा अर्थ काय होतो जाणून घेऊया। अकाय हा तुर्की भाषेतील शब्द असल्याची माहिती आहे। पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या रात्रीचा झगमगता प्रकाश किंवा पूर्णचंद्र असा या नावाचा अर्थ होतो। तसेच हिंदी शब्दकोशानुसार अकाय म्हणजे निराकार असाही त्याचा अर्थ सांगण्यात येत आहे। सरकारने काल 10% आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केला आहे, ते मराठा समाजाला मान्य नाही। त्यांना वाटते सरकारने त्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे। मराठा समाज अस्वस्थ आहे आणि गिरीश महाजन, गुलाबराव पाटील असे मंत्री रस्त्यावर नाचत आहेत। नाचून प्रश्न सुटणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली शपथ खोटी आहे, असेही ते म्हणाले। तुमच्यासारखे 56 आले आणि गेले, पण मी घाबरत नाही। हिम्मत असेल तर माझ्या विरोधात अमरावतीतून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली। अमरावतीत येऊन नवनीत राणा यांना लोकसभेत पाडून दाखवू, असे जलील यांनी म्हटले होते। या देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल, असेही नवनीत राणा म्हणाल्या। त्या अमरावतीत बोलत होत्या। अजित पवार येणाऱ्या काळात कदाचित एकटेच पडतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले। त्यांच्यासोबत असणारे नेते त्यांच्यासोबत राहतील की नाही हा प्रश्न आहे। अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचीही स्थिती होईल। अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात म्हणून भाजपसोबत गेले आहेत, हे भाजपला चांगले माहिती आहेत। त्यामुळे भाजप त्यांना दबावातच ठेवेल, असेही ते म्हणाले।
सरकारने सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर येत्या 2 दिवसांत अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या 24 फेब्रुवारी पासून राज्यात गावागावांत मराठ्यांनी आंदोलन करावे, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। महाराष्ट्रभर प्रत्येक गावात व शहरवाल्यांनी मराठ्यांनी आदर्श रास्ता रोको आंदोलन करायचे आहे। संपूर्ण गाव हे आंदोलन स्थळी आणायचे, असेही ते म्हणाले आहेत। 12वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची सर्वांना आंदोलन करताना काळजी घ्यायची आहे। कोणाला त्रास होत असेल तर त्याला स्वतः केंद्रावर सोडण्यात यावे, असे मनोज जरांगे म्हणाले। रास्ता रोको हे 2 टप्प्यात करायचे आहे। राज्यभरात 24 तारखेपासून सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता होणार आहे, असे ते म्हणाले। पोलिसांना आम्ही सहकार्य करतो, पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे, असे जरांगे म्हटले। 29 फेब्रुवारी पासून गावातील सर्व वृद्धांनी आमरण उपोषण बसावे, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे। त्यांना काही झाले तर त्यांची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची असेल, असे जरांगे म्हणाले। वृद्धांचे उपोषण सुरू झाले तर ही सरकारसाठी शरमेची बाब असेल, असे ते म्हणाले। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, असे ते म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल। त्यामध्ये काँग्रेसच्या 7 तर शरद पवार गटाच्या 5 आमदार फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला। काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे। येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या गोटात यापेक्षा मोठा भूकंप होईल, असे मिटकरी यांनी सांगितले। गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्यात आला आहे। हा रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातूनच घेऊन जावा। या मार्गामुळे चाकण, भोसरी, सिन्नर, मुसळगाव या वसाहती जोडल्या जाणार असल्याने तरुणांना रोजगाराची संधी मिळू शकते, असे त्यांनी फडणवीसांच्या निदर्शनात आणून दिले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसोबत असलेले अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर आरोप केले आहेत। जरांगेंची भूमिका ही हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केले, ते रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, असे आरोप त्यांनी केले। या व्यतिरिक्त जरांगेंनी काही गुप्त बैठका घेतल्याचेही त्यांनी सांगितले। रांजणगाव, वाशी, लोणावळा इथे त्यांच्या बैठका झाल्या, यावर माझा आक्षेप होता, असे ते म्हणाले। संत तुकाराम महाराजांबद्दल चुकीचे बोलल्याचा आरोप करत मराठा समाजाला फसवण्याचे काम मनोज जरांगे करत असल्याचे अजय महाराज बारसकरांनी म्हटले होते। यावर प्रत्युत्तर देताना जगद्गुरू संत तुकारामांच्या आड लपून मराठा आंदोलन संपवण्याचे काम करू नका, मला बदनाम करण्यासाठी सरकारकडून ट्रॅप आहे, असा आरोप जरांगेंनी केला। तसेच समाज जर उद्या बाजूला हो म्हटला तर मी बाजूला होईन, असेही जरांगेंनी म्हटले आहे। अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी काल बारामतीतील शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली। ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना लोकसभेसाठी कोणत्या गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला। यावर बोलताना साहेब म्हणतील तसं मी करणार, असे सांगत अजून 1 महिना बाकी आहे, पुढे काय होतंय ते पाहू, असे ते म्हणाले। मनोज जरांगे यांच्या तब्येतीची सगळ्यांना काळजी वाटते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले। तसेच सगळे सोयरे कायद्याबद्दल आक्षेप आले आहेत, त्यावर विचार सरकारला करावा लागणार आहे। तसेच मुख्यमंत्री या सगळ्याबद्दल संवेदनशील आहेत। थोडे दिवस जरांगे पाटील यांनी थांबावं, तुमची कुणबी दाखल्याची मागणी सुद्धा पूर्ण होईल, असे ते म्हणाले। अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। त्यातच आता अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। अशोक चव्हाणांच्या जीवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे।